2018चा विश्वविजेता फ्रान्स सलग आणखी एका अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करतोय, तर स्पेनची अभेद्य बचावफळी आणि लामिन यमालची आक्रमक चमक फ्रान्ससोबत मोठं आव्हान ठरणार आहे. डला स्टेडियममध्ये मध्यरात्री 12:30 वाजता रंगणाऱ्या या लढतीकडे जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलंय. हेड टू हेडमध्ये स्पेनचं वर्चस्व असलं तरी एम्बापे आणि डेम्बेलेच्या वेगवान आक्रमणामुळे सामना अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायनलमध्ये फ्रान्स की स्पेन याचा फैसला आज होणार आहे. आणि फुटबॉल विश्वातले दोन बलाढ्य संघ फ्रान्स आणि स्पेन आज उपांत्य फेरीत आमने सामने भिडतायत आणि या सामन्याकडे जगभरातल्या फुटबॉल प्रेमींचं लक्ष लागलंय. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात मोठी उत्सुकता बघायला मिळतेय. काहींनी स्पेनच्या वेगवान खेळशैलीवर विश्वास व्यक्त केलाय, तर अनेकांनी फ्रान्सच्या अनुभवी संघाला अंतिम फेरी गाठण्याचा दावेदार मानलाय. आज सामना बघायला गेलं तर तसं अत्याटटीच आहे आणि त्यातून आपल्याला चांगला खेळ बघायला मिळणार आहे. पण मला असं वाटतंय जरा असं फ्रान्सचं पडं जड आहे. ॲक्च्युली दोघांचा पण खेळ सुंदरच आहे, बेस्ट आहे, पण फ्रान्सचं जरा पडं जड आहे. कारण की त्यांनी पहिल्यापासून प्रत्येक टीमवर 2-3, 2-3, 4 गोलने डॉमिनेट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा सामना फ्रान्स जिंकेल आणि फायनलला त्यांची धडक होईल. काय धडक होईल फ्रान्सची असं म्हणतो तुला वाटते? कारण स्पेन देखील त्याच ताकदीचा संघ त्या ठिकाणी आता. त्यांचं बरोबर आहे, पण या ठिकाणी फ्रान्सचं पारणं जडच आहे. या फ्रान्सचा खेळ पाहता फ्रान्स एम्बापेने खरं तर 8 गोल आता केलेले आहेत. तो आता टॉप स्कोरर आहे एम्बापे आता. त्यामुळे वर्ल्ड कप मध्ये फ्रान्स फायनलमध्ये पोहोचेल असे आमच्या आशा आहे. आजच्या मॅचमध्ये ही मॅच 90 मिनिटं तर चालणार नाही, 100% 120 मिनिटं ही मॅच चालेल. पण तसं बघायला गेलं तर लामिन यमालची जी जाजो आहे, जो की मेस्सीचा शिष्य आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यानं जे कामगिरी केले त्याप्रमाणे फ्रान्सला टक्कर देण्या इतपत स्पेन खेळ करेल असं मला वाटते. मी तसं सांगायला गेलो माझी वैयक्तिक टीम स्पेन आहे. आणि कसं आहे, सगळ्यांकडनं तुम्ही ऐकलंय की फ्रान्स टीम चांगली आहे, हे टीम चांगली आहे. तर कसं म्हणतात ना, सोस होणार की एक लोहार की, म्हणजे एक गोल विषय संपला.